गावाची 26 तारखेची अशी केली ती तयारी बैलांना पत्र्या शिंगांना शेंब्यांना लावून ती सोनेरी नया पागाची हाणलं त्या आणीसनीची दोरी बीजा तुकडांच्या माली न गोंडे होते आमचे तरी रंग ऐसा आम्ही लाविल का भारी झोपिले आम्ही वरती खिल्लारी लोक बघून बोलली काय सोपी सोयी आनंदाची वरसाभी आम्ही चालू एक नंबरी माझे सारखाच बाय बोला घोडे बैलांचा सगळाय गाव लोक सगळे बोलतान मिले गोठ्या पर मन काय कारण बैल हाणवसाठी तीन तिचे हाती तिचा दागिना केलाय होते बैलांचे पुरं दागिन्यावर आत जीव ठेवाचा काय नवऱ्याची पावलावर आता टाकी दैनी पाय कारण शेतकरीच होती बघा माझी माय पाय पोरांची बैलाची सोय करावा कधी चपलाय त्यांना निमरान नाही मोठ्या मनी आम्ही पंखा बी लाविलाय बैल अन घोरे जानचे मेरे हान जाना है कसना मान टांगे न रेकले इस हाय आपले ईस्ट इंडियन की शान रेगले काशे जवा जातान लोक बघायला निघतान आपली संस्कृती बघून परके भी वावा करतान आताची काळात बैल आणि घोरी खूपच कमी झाल्यान तवाच आता नाही फिरीचे भूकी ताईनी कान एक तरी सोरी आम्हीच ठेवा तुमची गोठ्यान घोड्यांचीच मंगारी नाही थोर नोकरी व द्या ध्यान जे बैल अन घोऱ्यांचे पहिला होते बघा सोटी त्यांजून थोरती इकुणशी आता खूप जायल्यान दोघी कारण अंगाने ताकद रेली ती ढोर सांभाळावा सरकी तरी महेश मेलेले बैलांची दाराबो टांगून दिल्यान डोकी कोणी रेखल्याची चाका जुनी काढून शियाखी त्या जुवाट्यावर ठेल्यान बाग सजून शिपाखी बोलतान बापाची पावलावर पाऊल नाही दिलं केलंय आम्ही चुकी एक तरी जोरी आम्ही ती हाणू बोलतान हमेस नाकी शर्यती घोरी पितावा गणाचं नाव ते हाणावसाठी वरती जीवाची पर्वा करीत नाही धावतान पुरून त्यांची छाती काही धनी बी चमकल्यान घोरांचीच मुंडावरती त्याच घोऱ्याचा पाय जर मोडला ते धनी होते खंती घोरा बरा नाही होणार गाण्यासाठी त्याला कला खपून होती धनी सुरभिशी जाते घोऱ्यां केलेली कीर्ती
शेवटी धाक धरला वारून करते घोऱ्याची माती घोऱ्यांचीच वार्ता नाही कावा पैदो फिरासायला नको मंगारी हाटू त्याची मेहनत करावला विचार करा त्या बैलांनी कवळी कसा केल्यान पहिला त्या बैलाची उपकार इसरून भावांदो नको इक खात खाला आपले घरचे माणसाला जैसे नेता वखनाला तैसच वखन तुम्ही करा अरे तुमचे जनावराला आपले घरांचा तो एक माणूस साईव विचार करून चाला ऊस टांगेवाल्यांना न पैलवाल्यांना देते बरा सल्ला ऊस टांगेवाल्यांना न पैलवाल्यांना देते बरा सल्ला ऊस देते बरा सल्ला